शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. श्रावण महिना संपण्या अगोदर हे एक फूल मिळाले तर अजिबात सोडू नका. त्या फुलाचे शिवलिंगावरती काही प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचे आहे. तर 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. आता 4 सोमवारपर्यंत तुम्हाला हे फूल मिळाले असेल नसेल, तुम्ही हा उपाय करू शकत केला नसेल तर श्रावण महिना 3 सप्टेंबर 2024ला संपणार आहे. यंदा श्रावण महिन्यामध्ये 5 श्रावणी सोमवार देखील आलेले आहेत. हिंदू धर्म श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला हे फूल कुठे दिसले तर ते घरी नक्की घेऊन यायचे आहे. आणि श्रावण महिन्यात संपण्याआधीच हे फूल तुम्हाला जर मिळाले तर तुमची मनातील कितीही कठीणातील कठीण समस्या इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहूबाजूंनी पैशाचा ओघ वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल. असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, हे जे फूल आपल्याला घरात आणायचे आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आपण जाणून घेऊया. श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी हा उपाय केला तर अतिउत्तम आहे. पण जर श्रावण सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातल्या प्रत्येक दिवशी हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. पण तुम्ही श्रावण सोमवारी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण श्रावण केलेल्या सेवेचा उपासनेचं फळ तुम्हाला लवकर प्राप्त होतं, शीघ्र मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. पण जर शक्य नसेल तर श्रावणातल्या कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. सगळ्यात आधी हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे आपण आधी जाणून घेऊयात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असते, शारीरिक समस्या असते, मानसिक समस्या असते. आर्थिक समस्या असेल तर तुम्ही खूप कष्ट केलेले, मेहनत केलेले, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला महत्त्व असं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने बाहेर निघून जातो तर फार काळ टिकत नाही, घरामध्ये आजारपण वाढलेले आहे, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती व्यक्ती बरी होते की नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारामध्ये तुमच्या घरात आलेला जो काही पैसा आहे तो खर्च होतो महिना अखेरीस, किंवा तुमच्या घरामध्ये पैशाची सतत चणचण कायम असते आणि मग तुमच्या घराचा भाग होण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागते. तुमच्या घरामध्ये कमाई 1 रुपया आहे आणि खर्च 1.25 रुपया आहे असे चाललेले असेल आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो. त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही. याशिवाय तुम्ही सहकार्याकडून कर्ज घेतले असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचे असेल, तुम्ही गाडी घेतलेली असते त्याचे देखील तुम्ही हप्ते भरत असाल किंवा त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचे असेल. आता यातून बाहेर पडण्यासाठी असं नाही की हा उपाय केला की तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे असं होणार नाही, कारण कष्टाला तर पर्याय नाही. पण आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत महादेवाचे आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा, कारण लक्ष्मी चंचल आहे. तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवर ती काही उपाय करावे, त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरात उपवर मुली असतात आणि त्यांचा विवाहामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात व त्यांची विवाहाचे योग घेऊन येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि श्रावण महिना संपण्याआधी हा उपाय आवर्जून करावा. त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचे आहे. हे फूल कोणते आहे तर ते फूल आहे ते म्हणजे गोकर्णाचे. वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचे फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या विशेष पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते,
या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी मिळते. शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि सदस्यांची मन स्थिर राहते असे विशेष मानले जाते. घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्ण लावणे शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात. यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. एवढा महत्त्व कोणत्या फुलाला आहे? म्हणून मग श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला गोकर्णाचे हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. शक्य असल्यास तुम्हाला एक झाड सुद्धा लावायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये गोकर्णाचे वेल असेल तर उत्तमच आहे. घरातच तुमच्या गोकर्णाचे फूल आहे, त्यामुळे उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. आणि तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा उपाय गोकर्णाच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे. 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. तर सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे, म्हणजेच तुमच्या सर्व समस्यावर हा उपाय उपयोगी पडणार आहे. तर चला तर जाणून घेऊया. नंबर 1, आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल, पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील, तर मग तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहतो. घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते, कारण लक्ष्मी ही चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीही राहत नाही. पण तिला घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर मग जे उपाय आहेत काही विशिष्ट ते नक्की करून बघावे. त्यासाठी आपल्याला हे गोकर्णाचे फूल घ्यायचे आहे. यासोबतच आपल्याला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. 1 चमचाभर कच्चं दूध आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आपल्या उजव्या हातात आणि सोबत आपल्याला गोकर्णाचे फूल घेऊन आपल्याला घराजवळ एखादं महादेवाचे मंदिर असेल, ठीक नसेल तर घरच्या शिवलिंगावर केलं तरी सुद्धा चालेल. तिथे या दोन्ही वस्तू घेऊन जायच्या आहेत. शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा, शक्य नसेल तर श्रावणातील कुठल्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलश आहे त्यामधील पाणी घेतलेले आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आणि आपण जे गोकर्णाचे फूल घेतलेले आहे ते आपल्याला शिवलिंगावर मनोभावे समर्पित करावे. अर्पण करण्याआधी ते थोडेसे तुम्हाला पाण्याने ओले करायचे आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला अर्पण करायचे आहे. या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे त्या नष्ट व्हायला चालू होतील. यासाठी तुम्हाला महादेवाचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचा पठण 108 वेळा करायचे आहे. तर त्यात तुम्हाला जास्तीत जास्त एकाग्र मन करून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करायचा आहे. तुम्हाला 108 वेळा शक्य नसेल तर निदान 16 वेळा तरी महामृत्युंजय मंत्राचा पाठ केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या नक्की दूर होतात. चहूबाजूने पैशाचा ओघ वाढतो. म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही, पण कुठून ना कुठून तरी तुम्हाला कष्ट करण्यासाठी मार्ग मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल आणि पैसा कमवण्यासाठी सुद्धा कुठून ना कुठून संधी उपलब्ध होईल. तर असा हा उपाय आहे. तर आत्ता त्यानंतर शिवलिंगावरती जे गोकर्णाचे फूल आपण अर्पण केलेले आहे ते आपल्याला उचलून घ्यायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे. घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती पैसा ठेवतो तिथे त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल मनोभावे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केले होते आणि त्यामध्ये एवढी सकारात्मकता एवढी शक्ती असते की घरामध्ये आर्थिक समस्या आहे त्यात हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. कुठलीही गोष्ट लगेचच होते असे कधीही नसतं. विशेष असे म्हटले सुद्धा आहे की तूप खाल्ले की लगेच रूप येत नसतं. त्या पद्धतीने आपण लगेच उपाय केला की आपल्याला त्याचा प्रभाव फायदा होतो असे नाही, तर त्यामध्ये सुद्धा हळूहळू आपल्याला अनुभव घ्यायचा असतो. नंबर 2, एखाद्या घरामध्ये खूप आजारपण वाढलेले असते. बघा, घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल, ती खूप आजारी असते आणि तिचा आजारपण काही केल्या दूर होत नाही. मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून टाकलेले
असतो, पण आपल्या प्रयत्नासोबतच जर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपला आजारपण देखील दूर होऊ शकतो. बऱ्याचदा दवाखाना करूनही गुण येत नाही. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींना उपाय केले आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवासमोर जर हा उपाय केला तर नक्कीच महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर पहा, आत्ता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे. निळ्या रंगाचे हे एक गोकर्णाचे फूल घ्यायचे आहे आणि जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे. सोबत एक कलश भरून पाणी देखील न्यायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल, पण आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्यांच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. सगळ्यात आधी आपल्याला जे कलश भरून आपण पाणी नेले होते, आता बघा मी प्रत्येक उपायामध्ये आपल्या घरूनच कलश घेऊन जायला सांगितलेला आहे, तर पाणी घेऊन जायला सांगितलं. कारण घरून पाणी नेण्याला पाण्याला एवढे महत्त्व आहे की त्यातून तुम्हाला नक्की शीघ्र फळ प्राप्त होणार आहे. म्हणून घरूनच एक कलश भरून घेऊन जायचा आहे. ते शिवलिंगाला मनोभावे अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जे गोकर्णाचे फूल नेलेले आहे ते शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करावे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. आणि जे आजारी व्यक्ती असते ती जर सोबत असेल तर तिने देखील हा जप केला तरी चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले गोकर्णाचे फूल आपल्याला आणायचे आहे आणि घरी घेऊन यायचे आहे. घरी आल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहे. तर स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे गोकर्णाचे फूल बांधून ठेवून देऊ शकता. त्यामुळे घरामध्ये असलेले आजारपण, शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होतात. नंबर 3, तुमच्या घरामध्ये जर उपवर मुलं मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तसेच त्यांचे विवाहाचे योग घेऊन येत नसतील तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करावा. तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं अति चिडचिड करतात, तुमचं ऐकत नसतील तरीसुद्धा त्यांनी हा उपाय करावा. या उपायामध्ये सुद्धा तुम्हाला गोकर्णाचे निळे फूल घ्यायचे आहे आणि यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे. बघा, साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाका तरीही चालेल. आणि हे गोकर्णाचे फूल आहे याची पूजा करायची आहे. ज्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत, ज्याची सतत पडलेली कामे पूर्ण होत नाहीत, म्हणजेच त्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतो, अशा व्यक्तीने ते गोकर्णाचे फूल 4 वेळा उतरवून घ्यायचे आहे. आणि जो मुलं चिडचिड करतात त्यांच्यावरून सुद्धा हे त्यांच्यासाठी करायचे असेल तर त्यांच्यावरून सुद्धा 4 वेळा उतरवून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्ण आहे ते त्या व्यक्तीकडून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचे फूल आहे ते प्रवाहित करू शकता. आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता. मग अशा ठिकाणी टाकू नका तिथून एखाद्या व्यक्ती ते फूल ओलांडेल अशा ठिकाणी तेवढे टाकू नका. तर यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा आपण पसरवत नसून पौराणिक कथेतीलच हे उपाय आहेत. ज्याला शक्य असेल त्यांनी करा, ज्याचा देवावर विश्वास आहे त्यांनी आवर्जून करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. हर हर महादेव. शिव 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 शिव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.